नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आता वाजले बघा सकाळचे 6:30 आणि माझ्या पाठीमागं दिसत असेल समू तुम्हाला काय करते. सकाळीच उठते आमच्यासोबत 6 वाजता आणि ऊन असल्यामुळं आम्ही लवकर उठून लवकर आवरून घेतो, म्हणजे उन्हाचा कसा आराम करता येतो. तर समू काय करते दाखवते सकाळी सकाळी तुम्हाला. तर हे बघा समूसाठी इकडं छान कूलर लावून देते मी आणि भरपूर सामान पण देते खेळायला. हे बघा, तिला भांडे तर आवडत नाही असं काही दिलं त्याला खेळत असती ती, पण आता ते सोडून मी काय करत होते त्याच्यामुळं माझ्याकडे बघायला तिकडे आली होती. है ना समू? आ सकाळी 6 वाजता काय काम असतं पिल्लू तुझं? काय काम असतं सकाळी 6 वाजता? काय असतं? तर आमच्या बरोबर सकाळी 6चा टाइम आहे माझ्या समूलीचा खेळायचा. आता तिच्यासाठी दूध तापवायचंय मला. आणि इकडं बघा कुकरमध्ये छान असा भात लावलेला आहे. तर आज आपण खूप छान स्वयंपाक करणार आहे. काय काय करणार आहे समोर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि इकडे ठेवलेलं आहे दीदीचं दुधू, है ना पिलो? समू दीदीचं दुधू. तर तिला मी दूध पण तापवते. आणि सकाळचं वातावरण 6:30 आहे बघा, तरी पण तुम्हाला ऊन दिसत असेल. म्हणजे सकाळी 7 वाजता चांगलं कडक ऊन लागतंय. आणि इकडं पसारा बघा किती पडलेला आहे. आपली पूर्ण जागा पॅक झालेली आहे, कारण की अलीकडे आपले गहू आहे आणि पलीकडं आहे आपलं सिमेंट. म्हणजे आपण साईडचं काम चालू करतोय. हो हो, तर आज चालू करणार आहे, समोर दाखवते व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे हे सिमेंट आणून टाकलेले. तर आता समूचं दूध गरम करून घेतलं बघा ताई. आणि समूला कशी भूक लागलेली, ती किती खुश झाली बघा दूध प्यायचं इथं. असं गाईचं छान सकाळी सकाळी दूध पाजत असते मी समूला मस्त. तर इकडे ठेवली बघा आईसाठी माझ्यासाठी चहा. आणि आज आमच्या घरी कोण आलं ते दाखवते समोर तुम्हाला. चला. माझा चालू होता मंडळी स्वयंपाक आणि अचानक आमच्या घरी आले पाहुणे, दाखवते समोर व्हिडिओमध्ये. पण त्यांच्यासाठी आता करते मी नाश्ता. तर मी करते बघा पोहे. पोह्यासाठी मी घेतला हा लांब लांब चिरून कांदा, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि कोथिंबीर, कढीपत्ता. याच्यामध्ये आहे जिरं मोहरी. आता इकडे ठेवलेली कढई. आता पटकन अगोदर त्यांच्यासाठी पोहे करते आणि नंतर आपल्याला करायची छान अशी कढी. तर कढी आम्ही थोडीशी वेगळी करणार आहे बघा. तर इकडे घेतलेलं आहे आईने बेसन पीठ आणि ह्या मी चिंचा उकळून घेतलेले आहे. तर ह्या टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये, कारण की दही आंबट नसल्यामुळं. तर इकडं झालेली बघा आपल्या कढईची तयारी. तर याच्यामध्ये आहे बेसन, इकडं आहे चिंचाचं पाणी, जास्त थोडंसं आंबट होण्यासाठी केलेले, कारण की दही पण आहे बघा. हे आहे तिखट. याच्यामध्ये काय काय वाटलेले आहे त्या? खोबरं, मिरच्या, कोथिंबीर, जिरं. लसूण, जिरं. तर असं याच्यात वाटून घेतलेले वाटण. आता सगळ्यात अगोदर बेसनामध्ये आम्ही चिंचा आहे बघा याचं पाणी टाकणार आहे. हां टाक. दही आम्ही काल आणलं होतं, पण डेअरीचं दही आंबट बिलकुल नाही आहे आणि आम्हाला आंबट कढी आवडते, त्याच्यामुळं आम्ही आंबट होण्यासाठी या चिंचाचा टाकतोय. तर आम्ही आंबट होण्यासाठी या चिंचा टाकतोय बघा ताई. आणि सोनू आला इकडं. काय आणलं सोनू? पोहे कोणासाठी? पाहुण्यांसाठी. तर कोण पाहुणे? सस्पेन्स आहे, पुढं बघत राहा व्हिडिओ. तर इकडं छान अशी पोहे भिजत घातले बघा मी मस्त त्यांच्यासाठी. आणि इकडं कढीचं सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं. आता फक्त याला फोडणी मारायची. तर फोडणी कशी मारायची दाखवते समोर. आणि इकडं बघा मस्त पोह्याचा आपले कांदा आणि शेंगदाणे मिरच्या मस्त तळल्या. आता त्याच्यामध्ये पोहे टाकून देते मी छान, थोडंसं अजून लालसर तळल्यावर. तर झाले बघा आपले छान छान असे पोहे, मस्त चवदार झाले. थोडीशी खाऊन बी बघितली मी. आता मी देते मी पाहुण्याला, म्हणजे तुम्हाला आता पाहुणे कोणी हे दिसणार. तर हे आहे बघा प्रसिद्ध रील स्टार आदिराजे आणि युवराज के आला आणि त्याची तब्येत बरी नव्हती, तर पण आदिराजे आले होते. ते आले होते तर लग्नासाठी आणि ते मुक्कामी होते, त्याच्यामुळे ते सकाळीच आमच्या घरी आले. तर अगोदर मी त्यांना छान अशी चहा केली आणि नंतर केलं पोह्याचा नाश्ता. ही आहे बघा त्यांची टाटा पंच गाडी आणि ती त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर घेतलेली आहे. तर किती सुंदर आहे बघा, मला तर खरंच खूप आवडती त्यांची गाडी. करताय बघा तिकडं नाश्ता आणि मी ठेवते आमच्यासाठी चहा. आणि सकाळी त्यांनी घेतली होती चहा, रात्रीचंच दूध होतं आणि आत्ता सोडून हे दूध आणलं बघा ताई. तर याच्यामध्ये मी आता आम्हाला ठेवते चहा. आणि समू काय करते दाखव. आज समू नाहीच आपल्या घरी, कुठे गेलेली?
दाखवतो. तर हे बघा समू कशी खेळती इथं. ऐ हा ती खेळू राहिली आता झोपातून उठली तशी खेळू राहिली. हातून दूध नाही पाजलं तिला. सगळं झालं तिचं. तर आत्ताच त्यांनी नाश्ता वगैरे केला. त्याच्यानंतर आम्ही केले फोटोशूट, नंतर कॉमेडी व्हिडिओ काढले. तर त्यांना आमचं घरही खूप आवडलं आणि त्यांना आमचा स्वभावही आवडतो. त्याच्यामुळे ते हक्काने आमच्या घरी आले. तर आम्हाला पण खूप छान वाटलं त्यांना भेटून. तर कोण कोण त्यांना ओळखतं ते कमेंट करून नक्की सांगा मला. तर आमचे आवरले होते बघा सगळे कामं आणि छान असा स्वयंपाक केला होता मी. स्वयंपाकामध्ये होती कढी, भात आणि चपाती. तर हे आम्हाला खूप आवडतं. तर या मंडळी मग जेवायला. तर मी गेले होते बघा ताई काल भोकरदनला, कारण की समोरचं खाद्य संपलेलं होतं. तिला सॅरेलॅक्स बनवायचं होतं, त्याच्यामुळे मी गेले होते सामान आणायला. तर हे बघा सगळ्या डाळी वगैरे घेतल्या. मला इथं नाचणी आणि ज्वारी काही मिळाली नाही, ते आम्ही दुसरीकडून घेणार होतो. आणि इकडे बघू शकता तुम्ही छान असे मखाणे घेतले, काजू बदाम सगळ्यात डाळी घेतल्या, जिरं घेतलं. आणि नंतर आले सोनूज पप्पा मला घ्यायला. ते गेले होते पोस्टामध्ये. तर मग आम्ही नंतर घेतले हे तर आंबे आणि नारळ सोनूसाठी त्यांनी सांगितलं होतं, ते घेतलं. आणि नंतर लगेच आम्ही घरी निघालो, कारण की समू घरी होती. म्हटलं का खूप परेशान करेन ती आईला. तर हे बघा फास्टमध्ये आम्ही 5 मिनिटामध्ये घरी पोहोचलो. आणि घरी जात नाही तर समूचा मला रडण्याचा आवाज आला बघा. तर आत्ताच आले बघा ताई मी भोकरदनून समूचं खाद्य सामान घेऊन. आणि आमचा काही किराणा आणला. समू काय करते बघू आपण. काय झालं समू? काय झालं बेटा? रडत होती का? नाही का आता तुला तर समू लागलेली आता भूक. चल. समू बिमार पडली तेव्हापासून आम्ही जारचंच पाणी पितोय बघा. आता पाण्यामध्ये बदल होतोय, पाऊस वगैरे पडतोय. तर म्हटलं परत सगळेच बिमार पडतील. तर अगोदर आम्ही ह्या बिसलऱ्या आणल्या होत्या विकत, आणि नंतर त्याच बिसलऱ्यामध्ये आम्ही जारचं पाणी भरून. तर JCB गेलं बघा पुढं शेतामध्ये. मी दाखवतो तुम्हाला. आता शेतामध्ये जाऊन पटकन. ऊन असल्यामुळं मी काही शेतात जाऊ शकले नाही बघा ते समूला घेऊन. पण सोनूचे पप्पा, आई आणि सोनू हे तिघंजण पूर्ण पाईपलाईन उसर शेतामध्येच होते. तर ही JCB आलेली होती. आणि आपलं शेड तुम्हाला माहीतच आहे, इथं आपलं कोंबड्या बकऱ्यांचं शेड होतं. तर ते पूर्णपणे आपण काढलेलं आहे, कारण की ते आपल्याला इथं शेत करायचं आहे. आणि हे जे सामान आहे सगळं घरी न्यायचं आहे. आपल्या घराच्या बाजूला आपल्याला शेड करायचं आहे, कोंबड्यासाठी पण थोडंफार आणि गाईसाठी पण. तर JCBने आपण हे सगळे पोल वगैरे काढून घेणार आहे सिमेंटचे. तर हे बघा असं सगळं सोनूच्या पप्पानी, आईने आणि सोनूने या तिघांनी सगळं काढून त्याचे बंडलं वगैरे मारून ठेवलेले. आता मोकळं शेत होऊन जाईल, म्हणजे पुढच्या वर्षी आपण इथं शेततळं करू शकतो. तर असं दिसतंय बघा आता काढल्यावर. तुम्हाला दिसतं असं इथं झाडं वगैरे होते ते पण आपण काढून टाकलेले, कारण की म्हणजे JCBने त्याचे आम्हाला खालीपर्यंत मुळ्या वगैरे काढून टाकायच्या होत्या. त्या लोकांनी कापून दिले आम्हाला. त्याच्यानंतर चालू होती बघा इकडं पाईपलाईनची तयारी. घरी खोदून करायची म्हटल्यावर खूप वेळ लागतो, आणि तितका वेळ आपल्याकडं नाही आहे. आणि आजकाल कोणी करतही नाही. त्याच्यामुळे आम्ही JCBच आणली. आणि आम्हाला सरळ पाईपलाईन करायची होती, त्याच्यामुळे बोरीचं झाड पण मध्ये येत होतं, त्याला पण काढावं लागलं. त्याचं खूप वाईट वाटलं, कारण की आमचे बोरं खूप गोड होते. तर इकडं बघा बोरीचं झाड वगैरे पडलेले. आणि अशी पूर्ण पाईपलाईनची चारी दिसत असेल तुम्हाला, अशी चारी करून घेतलेली. याच्यामध्ये आपण छान अशा छड्या टाकणार आहे. हे झाल्याच्या लगेच इकडं आलं बघा आपलं ट्रॅक्टर. याच्यामध्ये आपण छड्या आणलेले आहे भोकरदनून. सोनूज पप्पा आणि आमचे दीर सुभाष भाऊ त्यांनी त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये इकडं छड्या आणलेले आहे. तर त्याच्यानंतर आता लगेच आपण त्याच्यामध्ये छड्या पण टाकणार आहे बघा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणच मी तुम्हाला पाईपलाईन कशी झालेली ते. आणि इकडं बघा सामान किती अस्तव्यस्त पडलेलं आहे. तर अगोदर बघितलं बघा ताई तुम्ही की आपली पाईपलाईन झाली काल. आणि कालच व्हिडिओ टाकायचा होता मला पाईपलाईनचा, पण तो काही शक्य झाला नाही. म्हणून मग आजच्याच व्हिडिओ दाखवली तुम्हाला पाईपलाईन. म्हणजे छोटं ठिबक करायचं असल्यामुळं परत नवीन पाईपलाईन करावं लागली आपल्याला. आणि आज आपण काहीतरी विशेष आणलेले, विशेष लावलेले घरामध्ये. काय आणलेले तर ते दाखवते समोर. पण आणखी त्याच्या अगोदर काय काय दाखवते ते पण बघा. तर आज आपली लाईट फिटिंगवाले दादा आले होते. त्यांनी महाराजांच्या पाठीमागे पिवळ्या कलरची छान अशी लाईटिंग टाकलेली आहे. आपण आज कशी दिसती बघू ती. चालू कर रे सोनू. त्याचं बाजूला बोर्ड आहे बघ, कुठे आहे? खाली इकडं याच्याकडे हे, इकडे हे. अच्छा ठीक आहे का? कर चालू. इकडं बोर्ड घेतलं बघा ते छोटंसं त्याचं. नाही रे, अरे नाही समोर. अरे
दिसते बघा ताई आपल्या महाराजांचा फोटो आणि लाइटिंग किती सुंदर दिसते बघा. जवळून दाखवतो. तर अशी सुंदर सुंदर लाइटिंग दिसते, मस्त वाटते आज. आणि आणखी कुठे कुठे लाइटिंग लावली ती पण दाखवते तुम्हाला. आणि आता मी दाखवणार आहे तुम्हाला टीव्हीचं पॅनल आणि त्याला किती छान अशी लाइटिंग लावली ती दाखवते. तर हे बघा मी राहते मध्ये उभा आणि दोन्ही साईडनी किती सुंदर टीव्ही पॅनलची लाइटिंग दिसतीये. त्याच्यामध्ये आपण शोभेच्या वस्तू ठेवल्या तर ते आणखी जास्त उठून दिसत. तर ती लाइटिंग आणि लाइटिंग आज दादानी लावून दिली आम्हाला. आणि हे बघा फॅन पण लावले आपण. तर हा असा फॅन आहे आपला, रिमोट वरचा आहे. तर दाखवते तुम्हाला मी कसा फिरतो. तर चालू झालं काही. तर हा रिमोट वर पण चालतो तरी आणि डायरेक्ट पण करून घेतलेले आम्ही बटनावर पण, कारण की रिमोटचं काही खरं नाही, आज चालतो उद्या बंद पडतो. तर डायरेक्ट कनेक्शन करून घेतलेले आहेत. असा सुंदर दिसतोय बघा. जास्त काही मोठा नाही, छोटाच आहे फॅन पण छान आहे. तर चला आता आपण जाणार आहे बेडरूम मध्ये. तर बेडरूम मध्ये पण हा छान असा फॅन लावून घेतला बघा ते, म्हणजे सेम फॅन आहे, सगळे सारखेच आहे. हे बघा, हे बघा झाला चालू. दोन्ही पण फॅन सारखेच आहे. आणि काय केलं होतं आम्ही, दोन फॅन सारखे आणले होते, एक फॅन वेगळा आणला होता हॉल साठी. पण चुकीने काय झालं, जे दोन्ही सारखे फॅन एक हॉल मध्ये आणि एक बेडरूम मध्ये बसवला गेला आणि जो वेगळा फॅन आहे लाईट बंद करायचा. हो हो, आवाज झाल्यामुळे व्हिडिओ मध्ये ऐकूच येत नाही. हा, माझा आवाज निघत नाही. तर जो वेगळा होता आपला तो हॉल साठी होता, तर चुकीने तो किचन मध्ये बसवला गेलेला दाखवते मी. आणि पण आता तिन्ही पण खराब निघाला आहे ना सोनू? हो, तर आता तिन्ही पण सारखेच घ्यायचे. हे बघा त्याच्यामध्ये लाईट पण आहे बघा, लाईट आहे आणि खूप आवाज करतोय, हा. त्याच्यामुळे आपल्याला तो बदलून आणायचा आहे. आणि असाच घ्यायचा आहे, मग तिन्ही रूम मध्ये सारखाच होईल. हा, तिन्ही रूम मध्ये सेम फॅन घ्यायचे आपल्याला. बघा कसं वाजतो. तर असे छान आपले फॅन आहे बघा. तर आज तिन्ही रूम मध्ये फॅन बसवले आणि लाईट फिटिंगचं पूर्ण काम झालं आपलं. हा, आणि सगळ्यात महत्वाचं, चला नाही त्याच्या अगोदर पण दाखवायचे आपण काय बसवलेलं आहे. बेल पण बसवली का? हा, सोन्या किती माहिती का, स्वतःच बेल वाजतो, स्वतःच घरात येतोय. त्याला ती बेल बसवल्यापासून लय आनंद होतोय. तर बेल पण वाजून दाखवा. समूह वाजवेल बेल. हा चला, चल समूह. आणि एंड मध्ये दाखवू आपण काय घेतलेलं आहे. तर सस्पेन्स व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, फ्यूज आहे आणि आपली बेल आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. तर अगोदर त्यांनी फक्त वायर सोडलेलं होतं बघा. तर आज छान बेलचं बटन वगैरे बसवून दिलेले आहे ना. हा, वाजव. समोला वाजवायचंय मम्मी, समोला. थांबा समोर, वाजव बेटा, वाजव ना, वाजव ना. नाही तर हे बघा, अशी छान आपली अशी काही गरज पण नाही, आपल्याला आवाज दिला तरी ऐकू येतं आतमध्ये. हौशीना बसवली फक्त. एवढा आवाज मोठा आहे आमचा की बेलची पण गरज नाहीये. मी बराच वेळच सांगते तुम्हाला की आम्ही काहीतरी आणलं, आम्ही काहीतरी छान बसवलं. तर काय बसवलं ते पण ताईला सस्पेन्स होता की ताई तर सगळं दाखवतीये पण जे दाखवायचं तेच दाखवत नाहीये. तर ते शेवटला मुद्दा म्हणून ठेवलं, कारण की तेवढा आनंद. आणि खरंच खूप खुश आहे आम्ही, कारण की काय होतं, उन्हाळा खूप आहे आणि समोरला दोनदा पण ऍडमिट करायचं काम पडलं. तर आम्हाला एकदा 16-17 हजार रुपये आणि आता 2-4 दिवस झाले तेव्हा 4-5 हजार रुपये, म्हणजे तिला 20 ते 22 हजार रुपये लागून गेले उन्हाळ्यामध्ये. आणि दवाखाने भरल्यापेक्षा मग सोनूज पप्पांनी एक विचार केला की आपण एसी बसवू. तर हे बघा, हे त्याचे बॉक्स आहे. तर हा आहे आपल्या एसीचा बॉक्स. मी दाखवते समोर तुम्हाला दादाने फिटिंग वगैरे केलेली एसीची कशी केली. तर फायनली आपली एसी आता अशी दिसतीये. तरी बघा, डायकिन कंपनीची एसी आहे. तर ही सोनूसाठी आणि समूसाठी घेतलेली आहे, कारण की हॉलमध्ये तर आम्ही झोपणार. याच्यामुळे घेतली की सगळ्यांना बसता आलं पाहिजे, सगळ्यांना आवा लागली पाहिजे. बेडरूम मध्ये तेवढं शक्य होत नाही सगळ्यांना बसणं. हॉलमध्ये मस्त उन्हाळ्यामध्ये गाद्या वगैरे टाकल्या तर सगळे आता इथंच झोपत जाऊ उन्हाळ्यामध्ये गादे टाकून आपण. तर त्याच्यामुळे ही छान अशी एसी घेतली बघा ताई. तरी बघा अशी दिसतीये. आता बरेच ताईला वाटतं की एवढ्या मागाची एसी नव्हती घ्यायला पाहिजे, पण आमच्याकडं खूप टेम्परेचर आहे ताई, म्हणजे शक्यच नाही. बाहेर जरी बसलं ना तर कानातून झळ्या निघता. त्याच्यामुळं एक वस्तू आम्ही घेऊनच टाकतोय. आज उद्या कर्ज थोडंफार झालं तर फिटन, पण मग लेकरापेक्षा काही जास्त नाही असं आम्हाला वाटतं. ती वरती उभं राहिली. समोला असं वाटते की मी माझा आनंद कसा हे करू,
कसं खुश आहे ती आज. एकदम खुश इथे वा इथे घेतो एसी खाली घ्या अशी नाचती बघते आता हा वा नाचली 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 काय समोरती काय केलो छान असं थंड वाटतंय नाही तर एकदम काहून की तिला त्या रूम मध्ये एकदम गरमी होती, पूर्ण घाम सुटतो. तर मस्त एकदम गरम आहे. तरी पण आता आम्हाला रात्रीचं झोपायला काही हॉलमध्ये चालणार नाहीये पूजा होईपर्यंत, पण आम्ही दिवसा बसत जो तरी इथे येऊ आहे की नाही. पूजा झाल्यावर तर चालेल आपल्याला. पण अशी छान एसी आहे. सोनूनी सांगितली त्या कंपनीची, मला काही म्हणता येत नाही ती कंपनी. डायकिन. तर छान आहे का ताई कंपनी, कमेंट करून नक्की सांगा. आणि एसी तुम्हाला आवडला का आणि घेणं गरजेचं होतं. सॉरी ताई, म्हणजे एवढे पैसे आम्ही घातले तुम्हाला वाटलं असं, पण खरंच घेणं खूप गरजेचं होतं. कारण की मुलं खूप बिमार पडत होते, त्याच्यामुळे आम्हाला एसी घ्यावा लागला. तर तुम्हाला एसी जर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आजपासून आपले ब्लॉग मी टाकणार. तर आपला ब्लॉग आजचा छोटाच होता, तर इथंच आपला ब्लॉग संपू. धन्यवाद, बाय.